पुणे बेंगळूर महामार्गावर उजळाईवाडी ते सरनोबतवाडी दरम्यान असलेल्या उतारावर वारंवार अपघात होत आहेत। आज पहाटे एक भला मोठा रेडीमिक्स काँक्रीटचा टँकर उलटला। चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जाते। या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली, पण टँकरचं मोठं नुकसान झालंय। महामार्गाच्या रुंदीकरणाचं संथ गतीने सुरू असलेलं काम आणि धोकादायक उताराचा रस्ता यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत आहेत। अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांनी उपाययोजना करण्याची गरज आहे। कर्नाटक राज्यातून रेडीमिक्स काँक्रीट घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेला टँकर आज पहाटे पुणे बेंगळूर महामार्गावर आथायू हॉस्पिटलच्या समोर उलटला। चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगात असलेला टँकर रस्त्याच्या दुभाजकावर गेला आणि सुमारे 100 मीटर अंतरावर जाऊन दोन्ही लेनच्या मध्ये पलटी झाला। याच परिसरात गेल्या 6 महिन्यातील हा जवळपास 7वा अपघात आहे। उजळाईवाडी ते सरनोबतवाडी दरम्यानच्या उतारावर आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। त्यावेळी महामार्गावर तुरळक वाहतूक असल्याने अनर्थ टळला। या अपघातामध्ये टँकर चालक आश्चर्यकारकरित्या बचावला, पण टँकरचं मोठं नुकसान झाले। गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदारानं काम बंद ठेवल्यानं महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम रखडलंय। शिवाय या ठिकाणी तीव्र उतार असून भुयारी मार्गाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे। उतारावरून सुसाट वेगानं वाहनं येतात आणि महामार्गावरील वाहतुकीत केलेला बदल चालकाच्या नजरेत येत नाही, त्यामुळेच इथं वारंवार अपघाताच्या घटना घडतायत। परिणामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे।